सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच ठिकाणी कारवाई करणाऱ्या पुण्यातील वाहतूक पोलिसांना दणका। वाहतूक शाखेतील 3 पोलीस निलंबित। मुंबईतल्या कोळीवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची कामं देखील हाती घेणार। पहिल्या टप्प्यात बोरिवली इथल्या कोळीवाड्यातील रस्त्यांचं डांबरीकरण केलं जाणार। पश्चिम रेल्वेच्या सगळ्या रेल्वे स्थानकांबाहेर आता ईव्ही बॅटरी स्टेशन। आवश्यक परवानगीची पश्चिम रेल्वेला प्रतीक्षा। एसटीच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या लालपरीला चांगली पसंती। 31 विभागांमध्ये मिळून तब्बल 1,500 नवीन एसटीच्या ताफ्यात दाखल। ऐन जून महिन्यामध्ये उपराजधानी नागपूरचं तापमान पोहोचलं 43 डिग्रीवर। उन्हाच्या चटक्यांनी नागपूरकर हैराण। अंबरनाथ तालुक्यामध्ये आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या पुलाची मोठी दुरवस्था। पुलाचे संरक्षक कठडे तुटले तर काही लोखंडी रेलिंग वाकल्या। प्रवाशांची सुद्धा बोलतात। प्रवाशांचं काय म्हणणं आहे किंवा प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांच्याकडून काही माहिती मिळाली आहे का? आहेत मुंबईहून आलेले आहेत आणि ते या सगळ्या घटनेची पाहणी करण्याकरता आणि वरिष्ठ पातळीवरती एक अहवाल देण्याकरता ही संपूर्णपणे टीम जी आहे ती आलेली आहे। पण सर नेमकी आपण काय पाहणी करतो ते नाही सांगत तर मी पण नाही सांगत, सॉरी। पण आपण आपलं नाव सर? तावडे। हां, तावडे। काय पद आहे सर आपली? PRO वर काय अधिकारी? नाही, मी स्टेशन मॅनेजर। माहिती का देत नाही म्हणजे लपवणार? मॅनेजर ठाणा आहे मी। हां, मग CPRच माहिती देणार। आपल्याला माहिती असेल ना काहीतरी सर? काही नाही, फक्त जखमी झाले आहेत तेवढं सांगू शकतो मी। घटना किती वाजता होती, काय होती, माहिती का दिली जात नाही? पण माहिती दिली जाईल ना। आता आपण ठाणा स्टेशन मास्टर आपल्या अंडर सगळे येतं। माझ्या अंडर नाही आहे हे स्टेशन। माझ्या स्टेशनला 5 जणांना इंज्युअर्ड होते, ते आम्ही हॉस्पिटलाइज केले। कुठे? ठाणा स्टेशनला। ठाणा स्टेशनला? हां। इथून आणले होते का ते? तिकडे आले ते गाडीतनं का? हां, 5 जण इथून गाडीतून जे पडले होते ते बसून ठाण्याला आले, तिथे तुम्ही ऍडमिट केलेले? हां। कुठलं हॉस्पिटल ऍडमिट केलं सर? शिवाजी हॉस्पिटल। ठीक आहे। तर हे सर आपलं नाव सर? अरे स्टेशन मॅनेजर ठाणा बोलला। स्टेशन मॅनेजर ठाणे तावडे साहेब होते। त्यांनी आणखीन एक वेगळी माहिती दिली, ती म्हणजे काही प्रवासी इथे पडले होते, ते प्रवासी जी ट्रॅकला चढल्याने समोर म्हणजे हा 3 नंबर ट्रॅक आहे, जेव्हा त्या मधल्या ट्रॅकमध्ये जेव्हा पडले होते पलीकडे गेले, तिथून स्लो ट्रेन जी मिळाली मुंबईला जाणारी ती ट्रेन पकडून ते पुढे गेले आणि त्यांनी जेव्हा स्टेशनला उतरले तेव्हा त्यांना तिथून मग छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा इथं त्यांना उपचाराला दाखल केलेलं आहे। त्यामुळे नेमके जखमी याच्यामध्ये किती आहेत आणि नेमकं याच्यामध्ये किती जण पडलेत यावर अद्याप रेल्वेलाही स्पष्टता नाही आहे। कोणी सांगते 5 पडले, कोणी सांगते 4 पडले, पण अधिकृत माहिती दिली आहे त्यानुसार 8 जण पडले होते, त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। पण आता नवीन माहिती म्हणजे त्यानुसार 5 जण आणखीन असे होते की जे इथे पडले आणि त्यांनी ट्रेन पकडून किरकोळ जखमी झाले होते किंवा ते प्रवास करू शकेल इतके जखमी झाले होते आणि त्यांनी मग पुढे जाऊन इथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जी रेल्वे जाते रेल्वे पकडून ठाण्याला उतरले। ठाणा स्टेशनवरून त्यांना तात्काळ जे आहे ते ॲम्ब्युलन्स करून छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालय इथे पाठवण्यात आलेलं आहे। म्हणजे नेमकं आकडा जो आहे प्रवासी पडण्याचा हा जास्त असावा अशी आता शक्यता वर्तवली जाते। अगदी। आणि आजी ज्या पद्धतीने आता पंचनामा सुरू आहे, हा सगळा तपास केला जातोय, आपल्याला आजूबाजूला अनेक पोलीस सुद्धा दिसत आहेत, अजून कोणी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या तपासामध्ये दिसत आहेत का? रेल्वेचे अधिकारी इथं आहेत, RPFचं कार्यालय असेल किंवा इथं स्टेशन मास्टरचं कार्यालय आहे, इथं आहेत, पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे, पंचनामा जो आहे इथं झालेला आहे। रेल्वेची आता आपण ही सगळी टीम पाहिली, हे ठाणे स्टेशन मास्टर होते, त्यानंतर मुख्य प्रवक्ते रेल्वेचे ते होते, त्यानंतर ते रेल्वेचे इंजिनियर होते, अशी टीम जी आहे ही टीम संपूर्ण होती आणि त्यांनी घटनास्थळावरून पाहणी केली। कारण का सगळ्या घटनेचा त्यांना वरिष्ठ पातळीवरती माहिती द्यायची, वरिष्ठ पातळीवरती सगळ्या घटना ज्या आहेत त्या तिथं त्यांना कळवायच्या आहेत। भविष्यात अशा घटना घडू नये त्याकरता काय उपाय केले जातील तो यांच्या अहवालावरून ते पुढे चर्चेला येईल। पण शेवटी आपण जर पाहिलं तर RPFने पंचनामा केला आहे, मुंब्रा पोलिसांनी पंचनामा केला आहे,
रेल्वेची सेंट्रलची टीम जी आहे ती आलेली आहे. अनेक लोक जी आहेत ती कर्मचारी, सरकारी कर्मचारी जे आहेत ते इथे येत आहेत. प्रवासी संघटना आलेल्या आहेत. या सर्व ज्या इथं जी घटना जी घडलेली आहे त्याचं कुठेतरी पूर्णपणे ही घटना जी आहे त्याचा अभ्यास करण्याकरता एक म्हटलं तरी, कारण का अशी घटना पुन्हा घडू नये, नेमकं पंचनामा किंवा कशा रीतीने घटना घडली आणि काय नेमकं तिथे घडलं सगळं जाणून घेण्याकरता सगळं टीम जे आहेत त्या घटना सगळे आलेले आहेत. अगदी या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे, ते सुद्धा आपण बघूया नेमकं काय त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केलेली आहे. अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अजित सध्या आपल्यासोबत आहेत. अजित, आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात आता ट्विट केलेलं आहे. तर पुन्हा एकदा अजित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. दरम्यान आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट बघायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचा दौरा जो आहे तो रद्द केल्याची माहिती आता समोर येते. मुंबईतील रेल्वे दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा आहे हा रद्द करण्यात आलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ट्विट आपण बघितलं होतं आणि यानंतर महत्त्वाची अपडेट समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूरचाच दौरा होता आणि हा दौरा त्यांनी रद्द केलेला आहे. मुंबईतील रेल्वे दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आलेला आहे. आज मुख्यमंत्री फडणवीसांचा खरं तर सोलापूरचा दौरा होता. अनेक कार्यक्रम त्यामध्ये होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द केलाय. मुंबईतल्या रेल्वेच्या दुर्घटनेमुळे हा सोलापूर दौरा रद्द करण्यात आलेला आहे. मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला. आज मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरच्या दौऱ्यावरती होते, सोलापूरचा दौरा करणार होते आणि त्यानंतर या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द केलेला आहे. दरम्यान लवकरच स्वयंचलित दरवाजे लोकलमध्ये बसवण्यात येणार अशा पद्धतीने PROंनी सांगितलेलं आहे. मध्य रेल्वेचा मोठा निर्णय हा बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने AC लोकलमध्ये हे स्वयंचलित दरवाजे, त्याच पद्धतीने हे दरवाजे आता बसवण्यात येत आहेत. लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी हा रेल्वेने मोठा निर्णय घेतलेला आहे. नवीन सर्व लोकलमधील दरवाजे हे स्वयंचलित होणार अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच स्वयंचलित दरवाजे हे लोकलमध्ये बसवण्यात येणार आहेत. आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेला आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत. सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICFद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असा डिसिजन आत्ता घेण्यात आलेला आहे. मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण बघितलं मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला बोलत होते आणि त्यांनी हा मोठा निर्णय सांगितलेला आहे. आज घडलेल्या घटनेनंतर आपण बघितलं रेल्वेची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सगळ्या लोकल गाड्यांमध्ये ज्या नवीन गाड्या असणार त्यामध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत. स्वयंचलित दरवाजे हे आता रेट्रो पद्धतीने यामध्ये बसवले जाणार आहेत आणि ज्या पद्धतीने AC लोकलमध्ये दरवाजे त्याच पद्धतीचे दरवाजे हे आता साध्या लोकलमध्ये सुद्धा बसवले जाणार आहेत. त्यामुळे अपघात होण्यापासून वाचण्यासाठी अशा प्रकारची उपाययोजना केली जाणार आहे. इथून पुढे नवीन लोकलमध्ये हे स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत.
तर स्वयंचलित दरवाजे लोकलमध्ये बसवण्यात येणार. मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा मोठा निर्णय सांगितलेला आहे. इथून पुढच्या नवीन लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे हे आता बसवले जाणार आहेत. अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठी आपण आज बघितलं, आज सकाळी साधारण 9च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे. 2 रेल्वे जात असताना प्रवासी जे फुटबोटवरती लटकून जात होते, दरवाजा जवळ उभारून जात होते, ते एकमेकांवर आदळून हा अपघात झालेला आहे. आणि यामध्ये साधारण 8 प्रवासी हे ट्रॅकवरती खाली पडलेले आहेत. यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता सध्या समोर येते. मुंब्रा स्थानकाजवळ हा सगळा अपघात झालेला आहे. 6 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. 2 लोकलचे प्रवासी एकमेकांना घासलेत आणि त्यानंतर त्यांच्या ज्या बॅग होत्या किंवा हे प्रवासी एकमेकांना घासून पडल्यामुळे हा अपघात झाला. ऐसी ट्रेनों का हम लोगों ने डेवलपमेंट और निर्माण किया है. उनमें हम लोगों ने डोर क्लोजर की व्यवस्था दी है. जो नमो भारत रैपिड रेल है या फिर अमृत भारत ट्रेन है, उसमें भी डोर क्लोजर की फैसिलिटी प्रोवाइड की गई है. तो हमारी कोशिश है कि बाकी जो ट्रेनें हैं, खास करके मुंबई सबअर्बन की, उन सब में भी डोर क्लोजर की फैसिलिटी हो ताकि इस प्रकार के हादसे को रोका जा सके. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा रेल्वेच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये अनेक बाबींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. 8 लोक मुंब्रा आणि दिवामध्ये लोकलमधून प्रवास करत असताना आपापसात अप आणि डाऊन लोकलमध्ये आदळल्यामुळे ही घटना घडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान 9:30 वाजता हा अपघात झाला आणि यानंतर 9:50 रुग्णवाहिका तिकडे पोहोचल्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे.